ते त्यावेळेचा सोशल नॉर्म पाळून करत होते. म्हणजे तेव्हा मग आपण सिनेमावर बोट नाही दाखवू शकत, त्या अख्ख्या समाजावरच बोट दाखवलं पाहिजे, कारण ते काही समाजापेक्षा वेगळं काही करत नव्हते तिथे. म्हणून मी ॲनिमलचं उदाहरण देतो की ते समाजाच्या धारणांपेक्षा वेगळी काहीतरी मांडू पाहते. ग्राउंडवरती त्यांचा ते सिक्वेन्स चालू आहे आणि ना तो तिला मनवायचा प्रयत्न करतोय वगैरे तू, आणि ते ऐकत नाहीये, आणि मग तो एका पॉइंटला तो चाकू काढतो. असं म्हणजे ते मला स्क्रीनवरती बघून मला मी जामच हैराण झालं होतं. चाकूच काय. आणि तेव्हा खूप केसेस याच्या डॉमेस्टिक अब्यूजच्या, बायका कंप्लेंट घेऊन यायच्या, ते पोलीस नवऱ्यांना मारायचे वगैरे. ते बायकांचं हृदय हे व्हायचं, तर माझ्या नवऱ्याला कसं मारतो, राहू द्या साहेब, प्रेम करतो म्हणून मारतो असं. माझं नाव नाही आलं, तुला 5 चढायला लावतो आपले, तिला अजय देवगण आणि करिश्मा कपूर हो कुठं बुट चढायला लावतो. असं एक नेहमी म्हटलं जातं की 80s 90s मधलं जे चित्रण होतं सिनेमांचं, ते बऱ्याच त्याच्याबद्दल आज बोलताना बऱ्याचदा ऑब्जेक्शन घेतलं जातं की म्हणजे त्याच्यामध्ये एकतर स्त्रियांचं वस्तूकरण किंवा स्टॉकिंग सारखा मुद्दा असेल, एकतर्फी प्रेमाला एक प्रकारचं काय मान्यता मिळवून देणं असेल, अशा प्रकारे त्याच्यावरती बरेचदा टीका केली जाते. एकांगी प्रेम म्हणतो आपण. तर त्याच्या बाबतीमध्ये काय वाटतं, म्हणजे हे आज असं बघताना असं खरंच वाटतं का की ते सगळं चित्रण ऑब्जेक्शनेबलच होतं? तेव्हा आपल्याला वाटलं नाही, पण आज असं वाटतं का की ते ऑब्जेक्शनेबल होतं? माझे थोडे वेगळा मुद्दा आहे याच्यावरती, की नक्कीच ते ऑब्जेक्शनेबल होतं आत्ता आपण बघितलं तर. पण हे असं बघणं कितपत योग्य आहे मला वाटत नाही, की आपण एका काळाच्या एका टप्प्यावरून मागे वळून बघताना कसं जज करणं त्यांना त्यावेळेच्या नैतिकतेच्या कसोटीवरती, हे मला हे फेअर नाही वाटत. की त्यावेळेच्या नॉर्म्स प्रमाणे ते वागत होते. म्हणजे असं आपण म्हणलं की त्यावेळेचे नॉर्म वेगळे होते, पण सिनेमात मात्र त्यांनी वेगळं काहीतरी दाखवलं. म्हणजे उदाहरणार्थ ॲनिमल सारखा सिनेमा आहे की ज्याची आत्ता सुद्धा चर्चा होते, कारण ते नॉर्म्स वेगळे आहेत आणि ते वेगळं काहीतरी म्हणू पाहते. मग त्या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते की हे बरोबर आहे का चूक आहे असं. ॲनिमल तर आत्ताच आहे. हां, पण तर हे माझं म्हणणं, हे जे सगळे सिनेमे आहेत ते त्यावेळेचा सोशल नॉर्म पाळून करत होते. म्हणजे तेव्हा मग आपण सिनेमावर बोट नाही दाखवू शकत, त्या अख्ख्या समाजावरच बोट दाखवलं पाहिजे, कारण ते काही समाजापेक्षा वेगळं काही करत नव्हते तिथे. म्हणून मी ॲनिमलचं उदाहरण देतो की ते समाजाच्या धारणांपेक्षा वेगळी काहीतरी मांडू पाहतीये. तसं तेव्हाचं नव्हतं, तेव्हाच्या सिनेमांचं, की जे समाजात इतरत्र नॉर्म होते त्याचंच एक रिफ्लेक्शन ते दाखवत होते त्यांच्या सिनेमांमध्ये. दुसरी गोष्ट मला वाटतं की असं म्हटलं जातं की तो हिरोईन म्हणजे स्टॉक करायचा खूप, किंवा तिला त्रास द्यायचा, आणि मग तरी पण ते तिला वावगं वाटायचं नाही वगैरे. पण कसं आहे की पोस्टर जेव्हा आपण बघायचो एखाद्या अपकमिंग सिनेमाचं, तेव्हाच आपल्याला माहिती होतं की ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असणार आहे आणि हे दोघं लग्न करणार आहेत. तर हे ऑलरेडी नोन होतं आपल्याला, त्यामुळे प्रेक्षकांना काही विचित्र नाही वाटलं त्याच्यात. त्यांना माहिती होतं हे दोघं आता काहीतरी हा स्टॉक करतोय फॉर एक्झाम्पल, पण हे अल्टिमेटली हे नवरा बायकोच होणार आहेत हे माहितीच होतं ऑलरेडी. तर असं नव्हतं की काहीतरी एका अनोळखी व्यक्तीला कोणीतरी त्रास देत आहे आणि म्हणून त्याच्यावर अत्याचार आहे तो किंवा असं. तर आत्ता जे काही आपण म्हणजे आपल्या इतर जाणीवा डेव्हलप होत आहेत समाज म्हणून, त्यांच्या दृष्टीने बघितलं तर ते आक्षेपार्ह आहेच आहेत खूप गोष्टी, पण तसं करणं कितपत फेअर आहे याच्यावर माझं प्रश्नचिन्ह. इंटरेस्टिंग. म्हणजे मला असं आठवत आहे की रांजना पण हा 2000च्या ह्याच्यातला सिनेमा वाटतं, 2014-15 त्याच्यावरती पण हा खूप आक्षेप घेतला गेला होता. म्हणजे एका बाजूने तो सिनेमा आवडला होता बऱ्याच अनेक जणांना, पण स्टॉकिंगचा मुद्दा त्याच्यावर आय थिंक जास्त हायलाइट झाल्यासारखं. आणि मला पण असं कळत नाही खरं, तू म्हणतोस ते मला पटतंय की तेव्हा ते घडलं हे बरोबर आहे, पण त्याच्याकडे आज आपण त्याला असं पिंजरात उभं करणं योग्य आहे का, हा एक प्रश्न पडतो. पण मला एक गोष्ट तर नक्की जाणवते बरं का, म्हणजे एक ती अगदी अशी काय म्हणतो आपण त्याला, अशी एक ठळक आठवण आहे. म्हणजे आम्ही तो एकदा हा सिनेमा बघितला होता, हसीना मान जाएगी, गोविंदा, संजय दत्त, करिश्मा कपूर आणि अजून एक तिने आठवत त्याच्यामध्ये मोनिका बेदी होती, नाही मला आठवत नाही. एनिवे, तर त्याच्यामध्ये एक असा सीन आहे की त्याच्यात ते ना गाणं सुरू आहे आणि ते मला वाटतं व्हॉलीबॉल खेळतात काहीतरी आहे. तर ते ग्राउंडवरती त्यांचा ते सिक्वेन्स चालू आहे
आणि ना तो तिला मनवायचा प्रयत्न करतोय वगैरे खूप, आणि ते ऐकत नाहीये, आणि मग तो एका पॉइंटला तो चाकू काढतो असं. म्हणजे ते मला स्क्रीनवरती बघून मला मी जामच हैराण झालो होतो. म्हटलं अरे बापरे, यांनी चाकूच काय. आणि मग ते असं आहे की मला वाटतं संजय दत्त चाकू काढतो आणि मग गोविंद त्याला नाही असं नको करू वगैरे म्हणतो चाकू, आणि मग तिला हो म्हणते. तर ते मला जरा भयंकर वाटतं मात्र. सो आय थिंक हे आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे, पण की ती लाईन नाही म्हणजे क्रॉस करता कामा. आणि एक आय डोंट नो, एक असंही होतं की स्टॉकिंग करणं किंवा खूप मागे लागून एक तिला मिळवायचा प्रयत्न करणं, याच्यातनं एक मगाशी तू जसं म्हणालास की तसं करणं अपेक्षित आहे असं काहीतरी एक हे जातो ना. म्हणजे तुम्ही तुमच्यातल्या प्रेमाच्या भावनेला एका वेगळ्या पद्धतीने आपण प्रोजेक्ट करू शकतो, आणि मग आपण, आणि बरं मग ते समजा नाही समजा झालं ते तरी पण इट इज ओके. हा त्याच्यामुळे म्हणजे ही वृत्ती माझ्या मते डेव्हलप व्हायला बरीच त्याच्यामुळे अडकाठी आली असं मला वाटतं. ते जे ऑब्जेक्टिफिकेशन, स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन हा जो मुद्दा ती मिळवायची गोष्ट आहे, हा एक सेंट्रल प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. पण तेच मी म्हणतोय की तो सगळ्या समाजाचा व्ह्यू होता, ते फक्त एक रिप्रेझेंटेशन होतं असं त्याच्याकडे बघावं असं मला वाटतं. की मी आता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या टायटल मध्येच एक दुल्हनियाचं ऑब्जेक्टिफिकेशन आहे, पण त्याच्यावर टीका करणं कितपत प्रस्तुत आहे ते मला शंका आहे त्याच्यावरती, की केवळ सिनेमाकडे असं बोट दाखवून. येस, तुझं काय मत? हा, ऍक्च्युली ना मला असं वाटतं की या गोष्टी आहेत का, नक्कीच, पण या गोष्टी मला वाटतं हळूहळू आउटडेटेड झाल्यात सिनेमातून आपल्या. आता या गोष्टी आता दिसत नाहीत आपल्याकडे. सिनेमा काळानुरूप बदलत चाललाय आपला. ही मला वाटतं त्याच्यातून येणारी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण स्टॉकिंग ही खूप वाईट गोष्ट असते. त्या मुलीवर आणि त्याच्या घरच्यावर त्याचा फार प्रचंड वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणजे मानसिक. म्हणजे आमच्या भागात काही मुलींनी गाव बदलल्याचं मी बघितले, की मुलं घरासमोरून ठिय्या ठोकायचे रात्रभर, टाळ्या वाजवायचे, गाणी म्हणायचे जोर जोरात, अश्लील कॉमेंट्स करायचे. आणि म्हणजे हे त्यांना इन्स्पायरेशन कुठून मिळत असेल असा प्रश्न मला कायम पडायचा. तर त्यात मे बी सिनेमा एक फॅक्टर असतो की, आणि एक सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी की मी आय एम मॅचोमॅन, माझं मॅचोमॅन मला प्रूव्ह करण्याची माझी संधी ही आहे की मी असं वागतो. आणि शी इज फेमिनाईन, ती माझ्या प्रेमात पडणारच मी असं वागल्यानंतर, कारण अपोजिट अट्रॅक्ट, असं काहीतरी ते विचित्र काहीतरी समीकरण असावं आय थिंक त्यांच्या डोक्यात. इतका डीप विचार ते करत नसतील, पण असतं कुठेतरी की या पोरींना मर्दांगी आवडते, यार मर्द आवडतात, बॅड बॉईज आवडतात मुलींना. असं आता गेल्या काही वर्षी इतकं उच्चरवाद ते उच्चारण चालू की मुलींना बॅड बॉईज आवडतात. का मला त्याच्या मागचं लॉजिक अजूनही कळत नाही. मुलींना बॅड बॉईज आवडतात म्हणजे काय आवडतात, हे कोणी ठरवलं? अल्फा मेल कोणी ठरवलंय? पण ते म्हणतात ते मेसेजिंग जो सिनेमातून जे कंटिन्यू दिलं गेलं, पण लकीली या गोष्टी आउटडेटेड होतात. पण आता 90s मधले काही सिनेमे तुम्ही बघाल ना, त्याच्यासमोर अर्जुन सिंग आणि कबीर रेड्डी म्हणजे काय म्हणतात त्याला, खूपच बच्चे वाटतात, लहान मुलं आहेत एकदम. म्हणजे मी अजय देवगणचं करिश्मा कपूरचा एक पिक्चर बघितलं होतं, कॉलेजमध्ये असतात दोघ जण, आता सिनेमाचं नाव नाही आठवत, तो तिला 5 चाटायला होतो तिला आपले अजय देवगण आणि करिश्मा कपूर. हो, बुट चाटायला लावतो असं सीन आहे. जर तुम्ही राजा हिंदुस्थानी बघाल, तुम्ही मागे लिहिलं होतं की राजा हिंदुस्थानी हा आद्य कबीर सिंग आहे आपल्या सिनेमातला. तो किती अब्युझिव्ह असतो राजा हिंदुस्थानी. अरे प्रचंड अब्युझिव्ह असतो तो. तिला सतत मारहाण करत असतो तिला, तो त्या बायकोला. का? तर तिच्या वडिलांशी बोलत असते म्हणून, ती तिच्या वडिलांकडून गिफ्ट घेते म्हणून. अच्छा, तिने त्याच्या वडिलांनी त्याचा अपमान केलेला असतो. त्यांचं लग्न झालेलं असतं करिश्मा कपूर आणि आमिर खानचं. ओके. तर राजा हिंदुस्थानी मध्ये ओजी कबीर सिंग, कारण त्याला इतकं वाईट वागत असतो तिला तो, आणि त्याच्या इतक्या कन्सेप्ट विचित्र असतात मर्दंगीच्या, तिला भर पाटीत तिच्या कानाखाली वारतो वगैरे वगैरे सगळं. त्यावेळेस ते धकून द्यायचं सगळं, कारण लोकांचा बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच एकदम मुळात तो होता सगळं असं. पण यांना मर्दांगी आवडते, यांना डॉमिनेट करणारे पुरुष आवडतात, असं काहीतरी ते सायकोलॉजी होती. हा, मग त्याचा असा पण अर्थ काढला गेला की तो खूप प्रेम करतोय म्हणून तो हे सगळं करतो. लोकांचं तेच हे होतं की प्यार करता इसले करणार, अजून कोणी करतं का तुमच्यासाठी असं. म्हणजे मला एक आठवतं, मी क्राईम बीट कव्हर करायचो तेव्हा खूप केसेस याच्या डॉमेस्टिक अब्यूजच्या. बायका कंप्लेंट घेऊन यायच्या, मग ते पोलीस नवऱ्यांना मारायचे वगैरे. मग ते बायकांचं हृदय हे व्हायचं की अरे माझ्या नवऱ्याला कसं मारतं, राहू द्या, असं प्रेम करतो म्हणून मारतो. तुझं म्हणणं बरोबर आहे की ते शेवटी समाजातलं रिफ्लेक्शन तिथे पडतं आहे, हे ठीक आहे. पण क्रिएटिव्ह स्पेसमध्ये तुम्हाला काही नवीन निर्माण करायची जर का संधी आहे, तर मग तिथे
तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे, असं पण एक अपेक्षा धरणं काही गैर नाहीये असंही मला वाटतं. आणि तिथे एक थोडं नुकसान असं झालंय का की स्त्री स्पेसिफिक चित्रण फार मग झालेलं नाही ना. मग स्त्रीला, मुलीला काय वाटतं, स्त्रीचं एकूण भावविश्व जे आहे ते कसं आहे, म्हणजे कायम होतं असं की केंद्रस्थानी तो हिरो आहे आणि त्याचा म्हणजे लव्ह इंटरेस्ट किंवा त्याची हे ती मुलगी आहे. आता अर्थात ह्याला आता मात्र नक्कीच अपवाद झालेला आहे. आता जब वी मेट सारखा सिनेमा सुद्धा त्याच्यात स्त्रीचं कॅरेक्टर सेंट्रली, म्हणजे त्याच्यात दोघांचं कॅरेक्टर ऍक्च्युली सेंट्रली महत्वाचं आहे. म्हणजे ती पण तिची स्टोरी तुम्हाला पूर्णपणे उलगडत जाताना दिसते आणि त्याची पण दिसते, त्याची जी छोटी बॅक स्टोरी आहे त्याच्या सकट. त्यामुळे हा बदल झालाय, पण बाय अँड लार्ज मला वाटतं तसं हे होत नाही. अगदी तुरळक मला प्रश्न पडला होता मागे की देवदासचं फिमेल व्हर्जन का नाही. एक्झॅक्टली. वाय देवदास आहे, मान्य की कॅरेक्टर ओरिजिनल आहे तसं, पण आता त्याचे एवढे व्हर्जन्स बनलेत वेगवेगळे. एक्झॅक्टली. वाय नॉट मुलीच्या एखादी मुलगी प्रेमात उद्ध्वस्त होते, स्वतःला डिस्ट्रॅक्ट करून घेते, वाय नॉट असं का नाही. थोडंसं कॉकटेल मध्ये होतं ऍक्च्युली. कॉकटेल मध्ये होतं. दीपिका पदुकोणचं कॅरेक्टर थोडं ते झुकलेलं होतं थोडं त्याच्यात. ती तशी हे होते, पण मग अल्टिमेटली ती म्हणजे शहाणपण काय समजुतीने ती. पण तो सिनेमाचा शेवट तुम्हाला प्रचंड खटकतो. म्हणजे त्याने ते टिपिकल केलंय ते, म्हणजे मजा मारायला आहे याच्यासोबत, पण जेव्हा लग्न करते तेव्हा ट्रॅडिशनल नाही, पण त्याला ते भारतीय मुलगीच त्याला, संस्कारीच मुलगी त्याला पाहिजे. हा डिबेट बराच झाला होता त्यावेळेला. पण त्याच्यात परत मग असं आता त्याचं प्रेम तिच्यावरती आहे, ह्याला म्हणजे तुम्ही काय करणार असं. त्याच्या सबकॉन्शियस माइंडला लग्नासाठी ती योग्य असं. आणि हाच मुद्दा चर्चेला गेला होता की मग शेवटी तुम्हाला समजा दीपिका पडुकोण सारखी अशी एक मुक्त मुलगी असेल तर ती चालणार नाही एकूण लग्नासाठी, बाकी सगळ्यासाठी बाकी याच्या. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून तू म्हणलास मगाशी, तो अस्तित्व नावाचा चांगला सिनेमा तब्बूचा. त्यात हे आपण मगाशी जे बोललो की पॉलीगॅमी आणि हे सुद्धा दोन्ही त्यांनी चांगले हाताळले होते. असे आणि नक्कीच नावं काही घेता येतीलच. म्हणजे आता मी आठवते तेव्हा म्हणजे जब वी मेटचं उदाहरण दिलं, आता पिकू सारखा सिनेमा आहे, त्यात पण त्यांनी खूप इंटरेस्टिंग चित्रण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. अर्बन सेटिंग मधलं आहे ऑफकोर्स. असे बदल होत आहेत आणि आय थिंक मगाशी अमोल म्हणाल तसं की आपण आता तशीच एक आशा करूयात की आता ते बदलत आहे, तर लेट्स वेलकम दॅट. म्हणजे मला ना सर नावाचा एक पिक्चर आला होता नेटफ्लिक्सवर, तो मला फार. सर म्हणजे नसीरुद्दीन शाह नाही. अरे सर सॉरी, हा कामवाली बाई आणि वर्गीय फरक होता त्याच्यात. वर्गीय फरक होता. आपल्याकडे नॉर्मली कसं असतं, हिरो गरीब वर्गाला असायचा आणि हिरोईन हायफाय असायची असं. ते इथे हिरोईन कामवाली बाई आहे, हिरो फ्लॅटचा मालक आहे. बट नॉन फार अपारंपरिक होतं सगळं असं मला वाटतं की दोघं एकमेकांच्या प्रेमात पडत जाणं. आणि इतकं सुंदर दाखवलं की असं वाटत नाही की कुठे की काहीतरी गणते किंवा हे बरोबर नाही वाटत, असं वाटत नाही. फार स्मूथ ते सगळं दाखवलं होतं. चांगलं सिनेमा होता सर. आणि मला अजून एक असं माझं निरीक्षण आहे की गेल्या काही वर्षांमध्ये प्रौढ लोकांचं म्हणजे प्रेम हा एक विषय पण खूप चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. म्हणजे तो मराठीतला तो जो हा येऊन गेला थ्री ऑफ अस सारखा फारच सुंदर सिनेमा तो होता. त्याच्यात ती गावाला जाते, हिंदी तो मराठी असायला हवा होता असं खूप लोकांनी असं म्हटलेलं आहे. किंवा तो आणि तो नंतर त्या ह्याचाच आपला नीरज काबी आणि वन्स अगेन नीरज काबी आणि शेफा, तो पण सिनेमा असा प्रौढ याच्यामध्ये. मला वाटतं मेट्रो मध्ये पहिल्यांदा ते आलंय. मेट्रो जो पहिला मेट्रो मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ते दाखवलंय. मला अजून ते एज गॅप असणारे प्रेम प्रकरण पण प्रेम फार मस्त वाटतं. लम्हे त्यामुळे मला खूप आवडतं. लम्हे आद्य होतं मला वाटतं त्या याच्यातला. 87 ला तुम्ही अशी फिल्म करताय लम्हे सारखी, त्याच लोकांना पसलीच शक्यच नव्हतं पसली जाणं फिल्म. श्रीदेवी आपल्या वडिलांसारख्या अनिल कपूरच्या प्रेमात पडते. ती इतक्या काळाच्या पुढची फिल्म होती ती लम्हे, आणि खूप सुंदर फिल्म होती. लम्हेच्या सेटवर ना फरहान अख्तर असिस्टंट डायरेक्टर होता. अच्छा. आणि दिलच्या हातामध्ये केलं होतं. हो, त्यांनी ते अक्षय खन्ना आणि तो पण मला ट्रॅक मला खूप आवडायचा. अरे मस्त सुंदर ट्रॅक होता. इतका सुंदर ट्रॅक होता म्हणजे. आणि त्यांच्यातल्या भांडणाचा तो पॉइंट आहे, बिंदू आहे, ते पण मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. फारच त्यानं ते मस्त. आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे की नाही शेवटपर्यंत थोडं ओपन एंडेड ठेवले फार. त्याचं आहेच प्रेम, नाकारते पण ना, पण ती शेवटी जाताना त्याला जे बोलते त्यातून अशा अनेक शक्यता वाटतात की तिचं पण होतं कदाचित त्याच्यावर प्रेम. क्या मैंने तुम्हें कभी ये महसूस होने दिया है कि मैं तुमसे प्यार करती हूँ या तुमसे कोई रिश्ता बनाना चाहती हूँ?
पण त्याला आपल्यात अडकून ठेवायचं नव्हतं, असं एक मे बी शक्यता होती त्याच्यामध्ये. ते दोघं पहिल्यांदा भेटतात, तो सीन तर माझ्या आयुष्यात फार आवडता सीन आहे तो एक सीन. आणि तो तिचे चित्र बघायला येते ती, घरी येते अक्षय खन्नाची चित्र बघायला. अक्षय खन्नाची चित्र बघून ती त्याच्या मनाचं सायको अनालिसिस करते आणि तो इतका शॉक होतो. तो म्हणतो माझ्या जवळच्या मित्रांना माहिती नाही, माझ्या आईलाही कळत नाही, की हिला कळतंय. तो तिच्या प्रेमात पडतो तेव्हा. ती मोमेंट फार मस्त दाखवली होती तिच्या. 80-90च्या दशकातले सिनेमे लव्ह स्टोरीज आणि आता गेल्या 10-15 वर्षातले लव्ह स्टोरीज याच्यामध्ये काय वेगळेपण जाणवतं? तो प्रेम कथा म्हणून त्याच्यामध्ये काय फरक पडलाय असं वाटतं? एकतर खूप मोठा फरक मला असा वाटतो की आत्ताचे सिनेमे हे एकमेव थीम नसते प्रेम ही. पूर्वीच्या सिनेमांमध्ये खूप एकमेव प्रेम दोघांचं एकमेक, बॉय मिट्स गर्ल, आणि मग ते पुढे कसे जातात, मग त्यांचं लग्न कसं होतं ह्याच्यावर आधारित सगळी स्टोरी असायची. आत्ताच्या स्टोरीजमध्ये एक वन ऑफ द थीम असते, ती सेंट्रल थीम जरी असली तरी त्याच्या आजूबाजूला काहीतरी एक सेल्फ एक्सप्लोरेशन असतं. जसं तमाशामध्ये फॉर एक्झाम्पल एक आहे, किंवा दुसरे काहीतरी सेल्फ ग्रोथ किंवा असे मुद्दे असतात, किंवा पॉलिटिकल रेफरन्स असू शकतो, ऍक्शन सस्पेन्स ड्रामा असू शकतो. पिकूमध्ये तसं आहे की त्याला ऑन द वे म्हणजे रोड मूवी सारखी आहे ती थोडी, आणि मग त्याच्यात मग एक अमिताभचं काहीतरी आहे. असे ते वेगवेगळे आजूबाजूला पेरलेले प्लॉट्स असतात. तर हा एक मला महत्वाचा फरक वाटतो. दुसरा एक महत्वाचा फरक वाटतो की जसं मी म्हणलं बॉय मिट्स गर्ल ही थीम होती, आणि त्याच्यात कॉन्फ्लिक्ट नेहमी एक एक्सटर्नल काहीतरी असायचा, म्हणजे एक व्हिलन असायचा की जो एक व्हिलन जो मोस्टली हिरोईनचे वडीलच असायचे, की जे ते लग्न होऊ द्यायचे नाहीत, किंवा परिस्थिती असायची, किंवा काहीतरी एक वेगळं काहीतरी त्या हिरोनी काहीतरी कोणाला तरी वचन दिलेलं असतं वगैरे, असं काहीतरी असायचं. पण त्या दोघांना कधीच त्यांच्या प्रेमावर शंका नसायची की आपण एकमेकांवर प्रेम खरंच आहे का हे प्रेम, किंवा तुझ्या भावना काय आहेत, मग त्या बदलतील का वगैरे वगैरे, ह्याच्या काही मुद्दे नव्हते. ते त्याला एक ब्लॅक बॉक्स म्हणतात तसं ट्रीट केलेलं असायचं की हा आहे हे प्रेम, आणि ते म्हणजे एकदम एक्स्ट्रीम प्रेम आहे की ते त्याच्या बदल्यात ते काही करू शकतात. आत्ताच्या सिनेमात जसं जनरेशन बदलत गेलं आणि जसं समाजातलं एकूण प्रेमाच्या गरजा आणि प्रेमाबद्दलच्या भावना बदलत गेल्या, तसं मला वाटतं की इंटरनल ऑब्स्टॅकल्स जास्त आहेत प्रेमात, की मुळात त्या दोघांनाच शंका आहेत की आपण हे कमिटेड होऊ शकतो का, किंवा आपलं खरंच प्रेम आहे का, आपलं दुसरं कोणीतरी आहे आपल्या आयुष्यात, किंवा हे आपलं जस्ट एक अट्रॅक्शन आहे, मला वाटतंय ते प्रेम आहे का असं इथपासून. तर हा एक खूप मोठा बदल वाटतो मला की त्यांना दोघेही साशंक आहेत थोडेसे की प्रेमाबद्दलच्या याच्यात. तर हा एक मोठा फरक आहे. आणि तिसरा फरक जो पुन्हा सामाजिक एक मोठा फरक झालेला आहे की टेक्नॉलॉजीचा. तर तो एक खूप मोठा की पूर्वीच्या काळी प्रेमाच्या लव्ह स्टोरीजमध्ये खूप ड्रामा असायचा, आणि त्यातला मोस्टली ड्रामा लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे आलेला असायचा की मेसेज पोचला नाही, किंवा भेटायचं ठरवलं भेटली नाही, किंवा मग ह्याचं त्यालाच सांगितलं. आता ह्याला काहीच स्कोप नाहीये. तर आत्ता मग काय दाखवणार, ड्रामा कसा क्रिएट करणार. तर आत्ता मग ह्या काही गोष्टी इंटरनल कॉन्फ्लिक्ट जास्त येतात. असं एक तो एक आहे की आता फोर्स म्हणजे 24 तास ते एकमेकांच्या कम्युनिकेशन मध्ये. तर मग हे कसं, मग त्याच्यातनं होणारे गोंधळ अजून, किंवा असं काहीतरी कडे तो त्यांच्यामुळेच झालेले गोंधळ असं होऊ शकतं. तर हे मला असे मेजर फरक वाटतात की आत्ताच्या प्रेम या कॉन्सेप्ट बद्दलच, म्हणजे त्या कॉन्सेप्टलाच थोडंसं रिव्हिजिट करणं, त्याचं इव्हॅल्युएशन करणं, हे जरा बहुधा सुरू झाल्यासारखं वाटतं आता, जे काही अजिबात नव्हतं. झालं की झालं, आणि मग दॅट्स इट, डन असं. हा, म्हणजे आत्ताचे लेखक दिग्दर्शक दे आर ट्राइंग टू एक्सप्लोर द कन्सेप्ट ऑफ लव्ह इटसेल्फ, की ते असं प्रेम आहे आता झालं असं न मानता, म्हणजे काय असं. हा, म्हणजे ते थोडं सुरुवात होती. हा, त्याचे थोडे कोर मध्ये हात घालू पाहतात असं वाटतं. हा फरक नक्कीच आहे, मला पण वाटतं. 89 मध्ये मला वाटतं डिसेंबर 89 मैंने प्यार किया रिलीज झाला होता, आणि त्याच्यामध्ये जेव्हा मौनिश बल पार्टीमध्ये जेव्हा या दोघांना म्हणतो, कोण आपली सलमान खान आणि भाग्यश्री,
की तो वरून असं बोलतोय, तो सीन पण मला आठवतो. आणि तो एक जोरदार भाषण देतो. त्याच्यात असं एक वाक्य होतं की एक लड़का और लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. एक लड़का लड़की कभी दोस्त नहीं होते. ये तो एक पर्दा है, पर्दा. कपकपाती रातों में धड़कते हुए दिलों की भड़कती हुई आग को बुझाने का, छुपाने का. असं त्याचं ते आणि ते जोरदार वाक्य हिट असं झालं होतं. त्याच्या मागची एक स्टोरी अशी बाय द वे की 89 सालीच जुलै महिन्यामध्ये हॅरी मेट सॅली, व्हेन हॅरी मेट सॅली नावाचा एक इंग्लिश सिनेमा गेला होता. आणि व्हेन हॅरी मेट सॅली हा एक पाथ ब्रेकिंग रोमॅन्टिक मूवी समजली जाते. त्या सिनेमामध्ये हा थॉट आलेला आहे, मेन अँड वुमेन कॅन नेव्हर बी फ्रेंड्स बिकॉज द सेक्स पार्ट ऑलवेज गेट्स इन द वे. हा डायलॉग पहिल्यांदा त्याच्यामध्ये आला होता. आता हे आपल्याकडे सिद्ध करायला जागा नाही, पण असं असू शकतं की त्याच्यावरूनच प्रेरित होऊन हा डायलॉग पण लिहिला गेला असेल. मला हा प्रश्न कायम पडतो की हिंदी चित्रपटांमध्ये प्रेम आणि मैत्री याच्यामध्ये कायमच असंच दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे जो मोनिश बहलचं म्हणणं एका अर्थी खरं केलेलं आहे की मैत्रीचं चित्रण आपल्याला दिसत नाही फार. म्हणजे तुम्ही इव्हेंच्युअली ते प्रेमामध्येच ट्रान्सफॉर्म होतं. तर हा एक मला असं काही उदाहरण आठवतात का की त्याच्यामध्ये असं मैत्री राहिलेली आहे, किंवा प्रेमाचा अँगल जरी आला तरी पण ते म्हणजे मोमेंटरी येऊन ते परत मैत्रीमध्येच गेलेलं आहे, असं दिसत नाही आपल्याला. त्यामुळे इनफॅक्ट मैंने प्यार किया मध्ये ते तेव्हा त्याला सगळे विरोध करतात, पण शेवटी ते प्रूव्ह हिम राईट की ते लडका लडकी तो आधीच म्हणलेला असतो की कधीच दोस्त नाही होऊ शकते. म्हणजे ते त्याच खरं बरोबर ठरतं शेवटी. बरोबर. तर त्यामुळे आणि हे मला अजून एक आठवतं, गोविंद निलानीचा एक सिनेमा होता दृष्टी नावाचा, फार सुंदर सिनेमा आहे रिलेशन्स वरती आणि मॅरेज सिस्टीम वरती पण चांगलं त्यात भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण हाच थॉट मांडला गेलाय. शेखर कपूर, मीता वसिष्ठ आणि डिंपल कापडिया आणि विजय कश्यप कॅरेक्टर आर्टिस्ट होते. तर ते जेवायला बसले, तर त्यावेळेला आणि शेखर कपूर आणि डिंपल कापडिया हे एक अतिशय मॅच्युअर आणि प्रोग्रेसिव्ह विचारांचं जोडपं म्हणून माहिती आहे. तर टेबलवरती बसल्यानंतर हा विषय निघतो, मॅन वुमन रिलेशन मध्ये मैत्री असू शकते का. तर तेव्हा शेखर कपूर असं म्हणतो की नाही, मला असं वाटत की असं होऊ शकतं. तर तेव्हा मीता वसिष्ठ म्हणजे बायकोची मैत्रीण, तर ती त्याला असं म्हणते की तू असं म्हणतोस मला फार आश्चर्य वाटतंय, कारण तुझ्याकडनं मला हे अपेक्षित नव्हतं. तर तेव्हा तो असं म्हणतो की असं असेल कदाचित, पण मला असं खरंच वाटतं. याचं कारण असं की मॅन आणि वुमनचं रिलेशन मध्ये कायमच एक प्रकारचं टेन्शन राहतं, एक प्रकारचा एक तणाव बना राहत आहे. आणि त्याच्यामुळे ती मैत्री ज्या प्रकारची होते दोन पुरुषांमध्ये दोन स्त्रिया, तशी ती नाही होऊ शकत. तर ते पण मला एक रिव्होल्युशन होतं. त्याने ते डिस्कशन मला वाटतं पुढे फार होत नाही, पण हा एक मोठा विषय आहे. आणि त्याला छेद देणारे काही, मला एक गोष्ट काय म्हणतात, एक केस मला आठवते नेहमी, साइनफेल्ड मध्ये त्यांनी असं हे केलेलं आहे की त्या दोघांचंही म्हणजे जेरी साइनफेल्ड आणि ती एलेन, ते दोघेही एकमेकांना डेट करत असतात, परंतु ते आपल्याला दिसतच नाही. म्हणजे साइनफेल्डच्या पहिल्या सीझन पासून ते मित्र म्हणूनच दिसतात. आणि ते इतकं फॅन्टॅस्टिक आहे की ते कुठेही हे डेट करत होते असं आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये येत नाही. आणि व्हेरॅज ते तर प्रयोग पण करतात, म्हणजे एकदा ते असं दे हॅव सेक्स की आपण ते करून बघू, त्याच्यामुळे काय फरक आहे, त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे, पण ते डू इट. आणि अशा प्रकारचं एक्सपेरिमेंटल मी म्हणतो जे चित्रण आहे ना, ते मला वाटतं फक्त साइनफेल्ड मध्येच बघितलं. मला बिग बँग थिअरी मधलं हे आवडतं, शेल्डन आणि लेनी, शेल्डन आणि काय ती पेनी. हा, मग त्यांचं वेगळं आहे, फारच म्हणजे जेन्युइन फ्रेंडशिप आहे ती. जेन्युइन फ्रेंडशिप आहे. देर इज नो सेक्स ॲट ऑल, म्हणजे सेक्स तर नाहीच आहे. आणि हा म्हणजे त्यांच्यात रोमॅन्टिक हे पण काहीच अँगल नाही त्याच्यात, काहीच अँगल नाही. ते पहिल्या सीझन पासून मित्र आहेत आणि ते शेवटी मित्रच राहतात सतत दाखवतात. मला तर अजून 2 सिनेमे आवडतात बरं हिंदीमध्ये बनलेले. एक तुझे मेरी कसम, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख. दुसरा जेनेलिया देशमुखचाच आहे, जाने तुया जाने ना नावाचा, फार सुंदर सिनेमा आहे. दोन्ही सिनेमा दोघं जवळची मित्र असतात खूप एकमेकांच्या सुरुवातीपासून. पण मग ते अल्टिमेटली प्रेमात पडतच जातात, पडतातच प्रेमात शेवटी एकमेकांच्या. ते आहे, होतच म्हणजे त्याच्यामध्ये. खरं तर मला जाने तुया जाने मध्ये वाटत होती की तो डायरेक्टर काहीतरी वेगळी ट्रीटमेंट देईल, काहीतरी वेगळा शेवट करेल, पण ते त्यांनी तो फिल्मी शेवटच अगेन केला. ते बहुधा नाही तसं करतायत आपल्याला, म्हणजे मैत्रीच्या कक्षेमध्ये ठेवून चित्रण नाही करतायत शेवटपर्यंत असं. पण
हे आपलं कल्चरच आहे ना तसं. म्हणजे यात सिनेमा पुन्हा तेच वाटतं की हे बरोबर आहे, सिनेमानी हे लडका और लडकी कभी दोस्त नाही हो सकते हा समज आपला दृढ केलाय. रूढ केला नाही म्हणणार मी, तर दृढ केलाय. कारण पण आपलं हे एक मानलेली बहीण नावाचं कल्चर आहे आपलं, की आपण मित्रमैत्रीण म्हणून कोणी पुढे येत नाही. ही माझी मानलेली बहीण आहे, हा माझा मानलेला भाऊ आहे वगैरे असं आपल्याला शिकवलेलं आहे. की असं कधीच कोणी मोकळेपणाने म्हणत नाही. आता ठीक आहे, पण पूर्वी की ही माझी मैत्रीण आहे किंवा हा माझा मित्र आहे. तर लडका और लडकी कभी दोस्त नाही हो सकते हे आपल्या कल्चरनीच शिकवलेलं आपल्याला, की दरवेळी म्हणजे असे कल्चरनी आपल्या शाळेपासून मुला मुलींनी एकत्र मैत्री करावी असं कधी प्रमोटच केलेलं नाही. नेहमी त्यांना वेगवेगळे ठेवलंय किंवा मुलं हे घेतील, मुली ते करतील. तर मला फार विनोदी किस्सा आठवतो की माझ्या हॉस्टेलला मुली त्यांची बॉयफ्रेंड असायची, तर ते कुठे रूमवर वगैरे घेऊन जाताना सांगायची माझा मावस भाऊ आत्याचा मुलगा आहे, त्यात लग्न करायची परमिशन ना नातं सांगताना आत्याचा मुलगा आहे, सेफ आत्याचा मुलगा आहे, म्हणजे अशी ती पळवाट होती. म्हणजे आम्ही मित्र आहेत असं नव्हतं ते. हा कुठेतरी भाऊ बहिणीच्या नात्यात त्याला घालणं, दोघांनी माहिती तसं काही नाही. त्यात मला वाटतं ना भारतात कोविड नसल्याचा फार मोठा तोटा होता ऍक्च्युअली 90s-2000 मध्ये. ते आता सुदैवाने ते मी आता वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्सच जातो, तर मुलं मुली एकत्र बसतात बिनधास्त. तर मला वाटतं या पिढीला प्रॉब्लेम नसावा. हो, तो आता ते टिपिकल आपल्या पिढीचा प्रॉब्लेम होता की मुली वेगळ्या बसायच्या, मुलं वेगळे बसायचे, एकमेकडे बघायचं नाही, एकमेकांशी बोलायचं नाही. त्यामुळे ते अवघडलेपण जे होतं ना ते खास आपल्या पिढीचं प्रोडक्ट होतं. मे बी या नवीन पिढीमध्ये ओझत नसेल त्यांच्यावरती. आता त्यामुळे यापुढे येणाऱ्या सिनेमात पण ते दिसणार नाही मे बी. एक्झॅक्टली तसं. आणि एक असं झालंय की हिंदी सिनेमामध्ये परत एकदा अशा प्रकारचं अवघडलेपण नसणारं रिलेशन, उदाहरणार्थ हा मला एकदम आठवलेला दिल तो पागल आहे. आता त्याच्यामध्ये शाहरुख खान आणि करिश्मा कपूर ते दोघेही मित्र असतात आणि त्यांच्यामध्ये अतिशय मोकळं ढाकं रिलेशन आहे मैत्रीच्या कक्षेमध्ये, पण इव्हेंच्युअली ते प्रेमात पडते. ट्रायंगल असतो तो ते कायमच तसं होतं. पण त्याच्या उलट म्हणजे आता अमोल जसं म्हणाल तसं की आज म्हणजे वास्तव जगामध्ये बहुधा असं होत असेल की खरोखरच ते मित्र आहेत आणि ते त्याच कक्षेमध्ये राहू शकतायत. त्यांच्यामध्ये दुसरा कुठला अँगल तसा येत नाहीये. असं तो आला तर हरकत नाहीये, पण मला असं म्हणायचं की ही पॉसिबिलिटीज नाहीये असं असतं कामा, असं असायचं काही कारण नाही. हेटेरोसेक्शुअल रिलेशन्स तर कायमच दिसत आलेले आहेत सिनेमातनं. पण LGBTQ रिलेशन्स जी आहेत, अल्टरनेटिव्ह ओरिएंटेशनची, वेगळ्या ओरिएंटेशनच्या लोकांची, तसं चित्रण आपल्याकडे कुठे झालेलं आहे. मला अगदी पहिलं पटकन आठवलेलं नाव म्हणजे फायर आठवतंय. फायर मध्ये तसं चित्रण आपल्याला दिसतं. अलीकडे आपणच बघितलेला मराठी सिनेमा, अतिशय सुंदर मराठी सिनेमा साबरगोंड, त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे मराठीत मला वाटतं पहिल्यांदाच असं चित्रण दिसतं आहे की, आणि 2 पुरुषांचं फारच सुंदर चित्रपट आहे. अशी हे 2 नावं, अजून कुठली नावं सुचली त्याच्यामध्ये, आणि जे मूव्ही म्हणून पण खूप अपील झालेला होता, अशी कुठली नावं सुचतात? फायर हा नक्कीच खूप महत्वाचा सिनेमा होता. कारण जेव्हा फारसं कुठेच त्याचं म्हणजे तो खूप शॉकिंग होता. म्हणजे एवढा म्हणजे याचा अर्थ अवेअरनेस खूपच कमी असणार आहे की, कारण लोकांना शॉक वगैरे बसला की असं कसं असू शकतं. तर त्या काळी त्यांनी हा मुद्दा मांडला होता आणि तो खूप जस्टिफाईड होता. म्हणजे की किंवा माहिती आहे की ते दोन्ही त्याला हे आहेत की म्हणजे त्यात असं दाखवलं गेलं की दोघींच्या नवऱ्याचं त्यांच्याकडे फारसं लक्ष नाही आणि म्हणून त्या जवळ येतात. तर आता हे कितपत बरोबर आहे चूक आहे मला माहिती नाही असं दाखवणं, पण तो विषय तरी त्यांनी मांडला आणि तो खूप इंटेन्सली मांडला होता. साबरगोंड तर ऑफकोर्स खूपच सुंदर केलेला सिनेमा आहे आणि तो प्रेमाचा सिनेमा आहे, तो सेक्शुअलिटीचा सिनेमा नाही. म्हणजे ते मला खूप आवडलं की आपण हे विसरून जातो सगळं की हे काहीतरी एक वेगळ्या सेक्शुअलिटी संबंधित आहे आणि आपण पण त्या म्हणजे खूप ते असं नॅचरल वाटतं. नॅचरली तुम्ही त्यांच्याकडे असं म्हणजे बघायला लागतं दोघांकडे. येस, तसा कोबाल्ट ब्लू मला खूप आवडला होता. मित्र जरी मराठी पुण्यातला सिनेमा मिळतो, ओरिजिनली ती कादंबरी होती, तरी त्यांनी ती केरळ बेस्ड अशी दाखवली होती आणि तो एक वेगळाच अँगल त्याच्यात होते. म्हणजे त्यात बायसेक्शुअलिटीचा मुद्दा होता आणि ते बहीण भाऊ दोघांच्या प्रेमात किंवा दोघेही ते प्रेमात पडतात. त्यांचा पेईंग गेस्ट असतो त्याच्या, आणि त्यात पण खूप असं फंडामेंटल लेवलचं चित्रण होतं असं मला वाटतं की असं खूप प्रेम या भावनेचं
चा तळ दाखवणारं एक चित्रण होतं की मग त्यात तुम्ही हे सेक्शुअलिटीच्या पलीकडे जाता आपोआपच तुम्ही विचार करता. अजून एक मला खूप आवडलेला सिनेमा एकदा मी पीफला बघितला होता, त्याचं नाव होतं गोंडोला, असं नाव होतं गंडोला. म्हणजे जे ते रोपवे असतात ना, तर तो जर्मन सिनेमा होता आणि 2020-22चा काहीतरी असेल. आणि विशेष म्हणजे तो सायलेंट सिनेमा होता, ऑलमोस्ट सायलेंट सिनेमा होता, त्यात काहीच संवाद खूपच कमी होते. तर 3च पात्र होती. एक ते रोपवे असतो एका रिमोट गावातला जर्मनीतल्या, आणि त्या स्टेशनवरती काम करणाऱ्या 2 मुली असतात आणि त्यांचा एक तिथला बॉस. तर त्या दोघी शिफ्ट चेंज होताना फक्त भेटत असतात आणि त्या दोघी एकमेकींच्या प्रेमात पडतात. मग एक नवीन असते म्हणून मग ती तिला मदत करायला जाते, मग ती तिच्या प्रेमात पडते हळूहळू. आणि मग इतकं सुंदर घेतलंय. आणि तो बॉस जो असतो जरा व्हिलन दाखवलाय, तो या दोघींना भेटू देत नसतो फारसं. पण मग त्या अशा त्यांची एक ते रात्री एकदा ते ठरवून तो जो रोपवे असतं त्याच्यातच ते असे डेट त्यांची साजरी करतात, असे कॅन्डल लावून वगैरे. आणि असं खूप सुंदर त्याचं चित्रण मस्त केलं होतं त्या सगळे. आणि तेवढंच तो अख्खा सिनेमात त्या ह्याच्या पलीकडे जात नाही. ते गाव आणि ती स्टेशन्स, 2 स्टेशन, म्हणजे ही इकडे असते आणि ती तिकडे असते. तर तो खूप मला त्यात पण असंच होतं, म्हणजे तुम्ही विसरून जाता ह्याच्यात काही, म्हणजे तुम्हाला काय ऑडच वाटत नाही, तुम्हाला तो फ्लो एकदम ऑर्गॅनिक. म्हणजे असं कुठे येतच नाही की अरे हे काय असं काहीतरी वेगळं आहे, असं नाहीच वाटत. आणि ते यश आहे मला वाटतं त्या चित्रकृतीचं. त्यात मला वाटतं नाही आपल्याकडे ना LGBTQचं डेमोनायझेशन झालंय आपल्याकडे बरंच. लोकांचे इतके गैरसमज आहेत त्यांच्याबद्दल की ह्यांना रोज नवीन पार्टनर लागतो, कायमच सेक्शुअली हपापलेले असतात यांना काय, आणि यांचं मनाशी काही देणं घेणं नसतं, यांना फक्त एक म्हणजे शरीर हवी असतात, असे काही फार प्रचंड गैरसमज आहेत. खरं तर ते प्रेम आपल्यासारखंच असतं. म्हणजे जशा आपल्या मानसिक गरज असतात तशा त्याच वर्गाच्या पण मानसिक गरज असतात, इमोशनल गरज म्हणूनच. त्यामुळे ते खूप शारीरिक गरजांपेक्षा प्रेमाची गरज म्हणून पण ते एकत्र असतात. पण ते दुर्दैवानं आपल्याकडे ते लोकांना माहीत पण नाहीये. तर या सिनेमानं आपल्याकडे फार छान काम केलं या संदर्भात की नॉर्मलाइज करण्यासाठी. पण ते मला वाटतं आता झालंय. आधी तर बऱ्यापैकी त्याच्याबद्दल विनोद करणं असं खूप व्हायचं. पण ते माय ब्रदर निखिल नावाचा फार सुंदर सिनेमा आहे, ओनीरचा, खूप सुंदर. आणि आपली एक तिच्या बहिणीला कळत जाते की आपला भाऊ आपल्याला वाटतो तसं नाहीये, वेगळा आहे, आणि ती त्याला चांगला सपोर्ट करते. खूप छान सिनेमा. ओनिरने नंतर पण केले, ओनिरने बरेच गे सेक्शुअल आय एम नावाची सिरीज आहे त्यांची. अरे हा, आय एम म्हणून फार त्यात म्हणजे वेगवेगळे सेक्शुअल अँगल त्यांनी सांभाळतात. होमोसेक्शुअलिटी आहे, चाइल्ड मॉलेस्टेशन आहे. आय एम सिरीज तुम्ही प्लीज बघा, कुठे बघायचं जिथं मिळेल तिथे. असं बरंच काम मध्ये माझ्या मते अलीकडे पण आलेत. म्हणजे आय थिंक ह्याचं काय नाव, बधाई दो लेव्हेंडर मॅरेज प्रकार त्यांनी त्याच्यात केलाय की लेव्हेंडर मॅरेज म्हणजे काय असतं की गे मुलगा आहे आणि लेस्बियन मुलगी आहे आता, आणि त्यांच्या सामाजिक दबाव आहे की लग्न करावं, लग्न करा. लग्न कसं करणार? कारण तुम्ही असं डायरेक्ट लग्न नाही करू शकत ना, की ज्याच्या जो मला आवडतो त्याची मी लग्न कसं करणार? मग शारीरिक संबंध प्रस्थापित करणार, ते कसं करणार? समजा एखाद्या स्ट्रेट माणसाचं लग्न एखाद्या गे माणसाची लावून दिलं तर त्याची अवस्था कशी होईल? तशीच त्यांची अवस्था झाली असते. त्यातून दोघं मार्ग काढतात की दोघं एक गे कॅरेक्टर आणि एक लेस्बियन कॅरेक्टर एकत्र येतात, म्हणजे आपण एकमेकाशी लग्न करू आणि एकत्र राहू, म्हणजे लोकांचे प्रश्न तरी कमी होतील. त्यात होतं काय, यांचं लग्न होतं, लोक लग्न करतात, मग लोक लागतात मुलं कधी आता तुम्हाला, मग तिथून त्यांना वेगळा स्ट्रगल चालू होतो त्यांचा. तर ते म्हणजे असं आहे. पण ते म्हणजे असं हा विषय हाताळणंच आणि एक नर्म विनोद स्टाईलनं हाताळणं फार छान होतं. आणि त्यातलं कॅरेक्टर ना पोलीस इन्स्पेक्टरचं दाखवलं, दाढी मिशा असणार, अख्खड असा, राजकुमार रावचं पुरुषी असं जास्त मॅच्युअर व्यक्तिमत्व, पण तो गे असतो. हे फार छान दाखवलं होतं सगळं त्याच्यामध्ये. सो हे असे वेगळे प्रयोग होतात. आणि मला वाटतं मेनस्ट्रीम मध्ये असं हे करणं, हे याचं स्वागत करायला पाहिजे. कारण लोकांना शेवटी ना ते कनेक्ट व्हायला जरा बरं पडतं. त्याला असा एक प्रकारचा आर्ट मूवी, आर्ट हाऊस सिनेमाचा बाज नसल्यामुळे लोकांना ते एन्जॉय करत, पण ते गैरसमज असा होऊ शकतो की एका विशिष्ट वर्गात होतं, कुठे लांब होतं. हो, असं पण त्याला खेड्यापाड्यापर्यंत सगळं हो आहे. तेच तर ग्रामीण भागात दाखवणं, ग्रामीण शहरी भागात दाखवणं खूप सोपं आहे. ग्रामीण भागातल्या लोकांची घुसमट दाखवणं अवघड. आणि ते हा सिनेमा बघताना ते खूपच होतं, त्याचं मला जाणवत राहतं. कारण तिथे त्यांना समजून घेणारच कोण नाहीये, सांगून घेतो लोक म्हणतील काही बोलू. आणि तिथे कारण जास्त पगडा असतो ना एकूणच, म्हणजे परंपरांचा जास्त थोडा पगडा असल्यासारखं असतं.
एनिवे इंटरेस्टिंग. सो प्रेम हा विषय मला वाटतं तसा बराच गहन आहे, रोचक आहे आणि त्याच्याबद्दल आपण अजून सुद्धा बोलू शकतो, आणखी बरंच बोलू शकतो. पण आपण मला वाटतं या नोटवर थांबूयात की प्रेम ही जी एक प्रवाही संकल्पना आहे ती अशीच प्रवाही असू दे आणि याच्यातनं नवीन नवीन काहीतरी अजून आपल्याला बघायला मिळू देत येणाऱ्या काळामध्ये सिनेमाच्या प्लॅटफॉर्म मधून. सो आपण तर थांबूयात आणि हा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर आम्हाला कळवा कॉमेंट्समध्ये. चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, आमचे व्हिडिओ शेअर करा. तुमच्या मनात काही नवीन कल्पना असतील ज्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, कथाकूट होऊ शकतो, तशा कल्पना आम्हाला सुचवा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू व्हेरी मच.